नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वैशाली संतोष यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता आम्ही निघालो आहोत गावाला जायला. तर आज तुम्हाला गावचा व्हिडिओ म्हणजे गावच्या प्रवासातला व्हिडिओ आज तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. आणि तुम्हाला दिसत असेल आम्ही खूप घामाघूम झालेलो, कारण आम्ही सामान आत्ताच जस्ट गाडीमध्ये शिफ्ट केलेलं आहे गावाला जाण्यासाठी. आणि आम्ही दोघंजणं गेलो, त्यामुळे आम्ही दोघंजणं खूप घामाघूम झालेलो आहोत. आता मी बाकीचं जे थोडंफार राहिलेलं आहे ते म्हटलं आता तिघांनी थोडं थोडं घेऊया आणि मग गाडीमध्ये जाऊया आणि सामान ठेवूया आणि मग गावच्या प्रवासाला सुरुवात करूया. चला, आता आम्ही प्रवासाला सुरुवात केलेली आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मोरया. चला, आता आम्ही निघालेलो आहोत गावाला जायला. सुरुवात झालेला आहे आमच्या प्रवासाला. आणि संतोष काय म्हणतोय, आज आम्ही नवीन ब्रिज वरून जाणार आहोत. पण तो चालू झालाय का? काल ओपनिंग ते केलंय आमच्या इथल्या ईस्ट वेस्टच्या ब्रिजच्या, म्हणजे नवीन ब्रिज झालाय जो त्याच्यामध्ये. आणि बघू आता चालू असेल तर त्या ब्रिज वरून आम्हाला बरं पडेल. पण झालं, चालू झालंय ना का? शॉर्टकट पडेल आम्हाला त्या ब्रिज वरून जायला. काय नाही, त्यांना सांगितलंय बाय. तर आता बघू, आता नवीन ब्रिज जर चालू असेल तर त्या ब्रिज वरूनच आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात करू. कसं घेतो? असं घेतोय, इकडून तसं जायला लागेल ना. सीट बेल्ट लावलेला आहे. आणि मी डॉगी कुठे रस्त्याच्या मध्ये बसतो रे. हो, ऐकलं ना तुझ्या त्याने. बघा ना, एवढूसा एकतर आणि मध्ये झोपलाय. हा, तर आज मी नवीन लिपस्टिकचा कलर ट्राय केला आहे. माहिती नाही कसा दिसतोय. संतोष काय सांगत नाही मला, त्याला अशी सवय नाहीये सांगण्याची सवय नाही. मी सकाळपासून किती बिझी आहे. हो, असं पण जसं काय सांगतो. हा, तसं अगदी ते सांगायची गरजच नाही. छान दिसते असं नाही. काही नवीन लावलं तर बाबा कसं वाटतंय ते चेहऱ्याला. काय इथून घेतोयस का? वशी इथून नाहीये ते, मग फोडून आहे ना. अच्छा अच्छा, हा बरोबर बरोबर. ब्रिज नवीन झालाय ना तो. हा हा हा, बरोबर बरोबर बरोबर. तर आता बघू, नवीन ब्रिज चालू म्हणजे काल ओपनिंग झालंय, चालू झालं असेल तर आज आम्ही कालच झाला. आज आता स्टँड जरा लूज आहे, असं हलतंय असं डुकडुक डुकडुक डुकडुक. थांब, मी करते, सांग त्याला. मी करते. हा, भूक लागली आहे. मग सकाळ तुला बिस्किट देतो. सकाळचा नजारा बघा काय मस्त वाटतंय ना. अशी सगळीकडून झाडं आणि झाडं आणि मधून रस्ता. आता वाजले किती? वाजले आहेत 8:15. म्हणजे आमच्या घड्यात इथे 8:18. आमच्या गाडीच्या घड्यामध्ये 8:18 झालेले एवढेच झाले. हा, म्हणजे आपण पकडू शकतो आपण 8 वाजता निघालो. आता बघू किती वाजता पोहोचतो आपण. चला, आता ब्रिज झाला. चला, 4 व्हीलर साठी पण आहे ना. अगं सर्वांसाठी आहे ते, चालू झालाय तो. कालच ओपनिंग केलंय. येस, नवीन ब्रिज आमचा ईस्ट वेस्टचा. चला, हा नवीन ब्रिज झालेला आहे, ज्याचं काम 4 ते 5 वर्षापासून चालू होतो. 3 की 4 वर्ष काल फायनली चालू झालेला आहे. सावकाश संतोष. हा, सावकाश. काय सुंदर दिसतोय हे आमचा मस्त आहे ब्रिज. ना, छान भारी दिसतोय रे. आणि असं समोर डोंगर पण. वाव, जीवदानी मंदिर बघ समोरच आहे. हा ना, जीवदानीचं मंदिर पण दिसतंय. वाव, खरंच किती छानच वाटतंय. ईस्टला आलो पण आपण संतोष. हो, आलो. पहिले ते फाटकला थांबायला लागायची ही गर्दी. फाटक नाही तर मग ते विवा कॉलेजच्या इथून ईस्ट वेस्टचा ब्रिज थोडासा लांबच ना तो. तो लांब, जिथे तो एवढ्यात पोहोचलो पण नसतो. हा, आता डायरेक्ट झाला. आता ईस्टचा पण ब्रिज आलेला आहे. या झाडांमुळे खूप सुंदर नजारा. पूर्ण व्हाईट व्हाईट फुलं आहे ती बघ, लाईनची. बाजूला कचऱ्याची गाडी आहे. डोंगरावरती असं धुक्यासारखं का वाटतं? असं सकाळचे टायमिंग आहे ना. काय सुंदर वाटतंय ना सकाळच्या. ब्रिज वरून अजूनच छान दिसतंय मेन म्हणजे तर. चला, आता आम्ही हायवेला आलेलो आहोत. आता टर्न घेतला का मेन हायवे आपला चालू होईल प्रवासाचा. इथे काय केलं आहे, कचरा हे केला वाटतं.
तेव्हा दूर येतोय. व्हिडिओ मध्ये सूर्य मस्त दिसतोय. व्हिडिओ मध्ये म्हटलं सूर्य खूप छान दिसतोय. आमचं काय असं मधूनच चालतं, मम्मी पण दिसेल. भाईंदरची खाडी आलेली आहे जवळ. आता 1 तासामध्ये आलेलो आहोत आपण भाईंदरच्या खाडीपर्यंत. कुठे मध्ये त्याला काय सुचलं, तिकडे जाता जाता इकडे यायचं. आता भाईंदरच्या ब्रिज वरती आम्ही आहोत आणि मला वाटतं ओहोटी आहे वाटतं ना, पाणी कमी आहे त्यामुळे. हा सूर्य काय सुंदर दिसतोय सूर्य पण ह्याच्यातून ऍक्च्युली आपल्याला क्लिअरली बघता येत आहे. फायनली आम्ही आलेलो आहोत फाउंटन पर्यंत. बरोबर 1 तासामध्ये आलेलो आहोत आम्ही फाउंटन पर्यंत. म्हणजे आता संतोष थोडा थोडा प्रो होतो आहे. म्हटलं तू आता थोडा थोडा प्रो होतो आहे. म्हणजे काय असतं ते, म्हणजे हुशार होतो आहे किंवा स्पीड येतो आहे असं. आणि आता संतोषने लावलेला आहे मॅप. हो. आणि आता काय आलंय माहिती का, भूक लागलेली आहे. खरं तर वाजलेले आहेत 9, म्हणजे 9:15 झालेले आहेत. आणि आता भूक लागलेली आहे कारण का आम्हाला सवय आंघोळ केली ना का नाश्ता करायला बसायचं. आणि मला तरी खूपच म्हणजे खूप आधी म्हणजे लहानपणापासूनच सवय आहे, सकाळी आंघोळ झाली का नाश्ता करायला बसायचा. आणि आज आम्ही आंघोळीला लवकर गेलेली आहे. 5 वाजता उठलेलो, 6 वाजताच्या आसपास आम्ही बाथरूम मध्ये गेलो. सो एवढ्या लवकर आंघोळ केल्या म्हणजे भूक पण लवकर लागलेली आहे. आणि मला आता तर खरं तर खूपच भूक लागलेली आहे. त्यामुळे असं वाटतं काहीतरी घेऊन खाऊ. खरं तर घेऊन म्हणजे आणलेलं आहे सगळं स्नॅक्स वगैरे. आम्ही नाश्ता घेणार होतो खरं तर, पण मग नाही घेतला. म्हटलं मग लेट होतो निघेपर्यंत नाश्ता वगैरे करत बनवत बसलं तर, म्हणून म्हटलं की नको घेऊया, थोडं लवकर पण निघायचं होतं म्हणून. त्याच्यामुळे आता बघायचं नाश्ता कुठे चांगला मिळेल तिथे नाश्ता घ्यायचा आहे. केसरला खरं तर साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी असं मला वाटतं केसरला खायचं असेल ना. समोसा पण पाहिजे केसरला. बघू कुठे चांगलं असेल तिथे आपण नाश्त्याचं बघू. म्हणजे आता ठाण्याच्या इथे बघू, हा नाही तर पनवेलला गेल्या आधीच बघू. मध्ये थांबत बसायला नको कारण मग ट्रॅफिक होते मग नंतर. एकदा पनवेल पासून पुढे गेलो ना का मग ट्रॅफिक नाही. खरं तर असा विचार चाललाय की डीमार्टच्या इथे पिझ्झा खायचा. हा सतोष खायला पाहिजे, पण ते एंट्री कुठून आहे ते बघायला पाहिजे. एंट्री बघू तिथे कळेल. पनवेलला जे आहे ना डीमार्ट तिथे बघू. पण ते पिझ्झा खाऊन खरं तर माझं पोट नाही नाही, पण एक तर मैदा असतं ना. मैदा असं नाही म्हणजे एवढं असं नाश्त्यासाठी वगैरे आवडत, पण केसरला आवडतो. मग नको खाऊया पिझ्झा. ऍपल घेतले, नको खाऊया मग पिझ्झा. हो घेतले मी. मला लक्षात नाही राहिले. नाही मी घेतले, टाकले बॅगेतच आहेत. ह्याच बॅगेत आहेत. मग ठीक आहे, एक ऍपल खाऊ शकता तुम्ही. आता ऍपल मँगो पण घेतलाय आम्ही मँगो पण घेतलाय खायला. म्हणजे आम्ही त्या आणून ते मध्ये भाऊ पण आला होता ना, तर भावाला पण आणायला सांगितलं होतं कारण आमच्या इथे कुठे मिळतात माहिती नाही. त्यामुळे आईला सांगितलेलं चारकोपमध्ये वहिनीचे आहेत ओळखीचे, त्यांच्याकडे रत्नागिरीचे आंबे मिळतात. तर म्हटलं येताना घेऊन ये, भाऊला सांगितलेलं. तर ते आंबे पण होते फ्रीजमध्ये होते ठेवलेले आम्ही. मग आता येताना आम्ही ते आपले हे आपूस आंबा, हापूस माय फेवरेट. हापूस आणि ते छोटा असं त्याला काय म्हणतात रे, बिटकी ना, ते वाले आंबे मला 2 खूप आवडतात. बिटकी तर खूपच आवडतो मला, इतका गोड असतो तो मोस्टली. तर बघा बाळा पाठी गाडी, इथे टर्न घेत आहेत गाडी ना त्याच्यामुळे. तर ते आंबे पण आम्ही कापून घेतलेले आहेत कारण कापूनच घेतले म्हणजे मध्ये कुठे कापत बसणार ना आंबे, म्हणून आंबे कापून घेतलेले आहेत. आता ते पण मध्येच खायचे आम्हाला.
आणि नाश्त्याला बघू काहीतरी घेऊ. पिझ्झा नको ना मग हे सर? हा आणखी तिथे पण टाइमपास जाईल का? माझ्यावरती नाही, मम्मी नाही घेते. हे पण इथे पण आहेत, पण हे आंबे वेगळे असतात ना रे दादा. आपल्या गावासारखे नाही, गावच्या सारखे नाही मिळत. आमच्या जे कोकणातले आंबे आहेत ना, ते जे टेस्ट आहे ना ते वेगळीच आहे. ती टेस्ट इकडे नाही मिळणार. म्हणून तर लोक एवढे महाग असून पण घेतात ना ते आंबे. आपले आपूस आंबा वगैरे, आपूस, रायवळ आणि कोणता तो केशरी आंबा, केशरी. आणि अजून एक कोणता म्हणतात तो रे आपल्या गावाचा असतो तो कुठला? पायरी. पायरीचा ते एवढा मोठा असतो तो. पायरी आपल्याकडे असतो. हा चला आता आमचा नेहमीचा टास्क सध्या तरी, जोपर्यंत आम्हाला कन्फर्म माहिती नाही पडत रस्ता. ठाण्याच्या ब्रिज वरती आहोत आम्ही. आणि हा कोणता, या ब्रिजचं नाव काय माहिती नाही, पण ह्याच्याकडे भरपूर टर्न्स आहेत. तर आम्ही मॅप नुसार जातो तर आहोत. बरोबर पोहोचू देत जिथे आम्हाला उतरायचंय तिथे, म्हणजे झालं. गेल्या वेळेस असंच आम्ही टर्न करून परत रिटर्न गेलेलो ना, तसं नको व्हायला, म्हणजे झालं. आता इथून स्लाइट लेफ्ट याच्यामध्ये दिसतंय मॅप, त्यानुसार आम्ही स्लाइट लेफ्ट घेतलेला आहे. विचार ना, विचार. पोलीस आलेले, पोलीस सॉरी दिसत आहेत आम्हाला, त्यांना विचारूया जरा. पोलिसांनी आम्हाला गाईड केलेलं आहे, इथूनच बरोबर आहे. ब्रिजच्या खालून जायला बोलले ना. ऐक्या विचारलं होतं आम्ही त्यांना. आतल्या रोडने नेला नाही बस झाला. मला पण आठवत नाही, पण हा रोड उलट इझी आहे संतोष, हा ना लक्षात ठेवायला. हा रोड बरा आहे. हा बरोबर बाहेर पडते म्हणजे झालं. इकडे थोडं जंगल पण आहे ना. आता इथून बघा कसं दाखवलं. राऊंड काहीतरी सर्कल आहे आय थिंक इकडे ना, दाखवतायत ते. आता हा असा इथे सर्कल आहे. ब्रिजेस आहे ना, सर्कल वालाच आहे, सर्कल वाला ब्रिज. बैलगाडी. ठीक आहे, समजलं का थोडं. कुठून यायचं तुला लक्षात आला रोड? ठीक आहे, तिकडनं होतं आतून. अच्छा, पण हा इझी वाटला रोड ना आपल्याला, म्हणजे लक्षात ठेवायला इझी आहे हा रोड. आणि थोडा शॉर्टकट पण वाटतोय हा मला का. हा थोडासा वाटला पनवेलला जाण्यासाठी. कुठून? हा तिथून वरून आहे, फ्लायओव्हर. ठीक आहे. ठाणे बेलापूर रोड आहे हा. काय करतायत रे? थांबली आहे का यांची? बिघडली आहे का गाडी? गाडी थांबली त्याच्यावर, स्कूटी बंद पडली असेल मध्येच ब्रिजच्या. आता 10 ते 15 मिनिटांमध्ये आम्ही पोहोचणार आहोत ऐक्याला. ऐक्याचं आपण हे टाकलेलं आहे ना ह्याच्यामध्ये मॅप. आणि केसरला म्हटलं आता आपण जातो आहोत मालवण म्हणजे कोकणामध्ये जातो आहोत, आमच्या राजापूरला. तर माझी असं म्हटलं तर माझ्या आईकडची मालवणी भाषा आहे, म्हटलं थोडा मालवणी बोलतो आपण. माका पण काय जादा काय केसर बोलते, मला मालवणी भाषा येत नाही. म्हटलं माका पण काय लय भाषा येत नाही. तू मालवणी असून तू काय येत नाही म्हणजे कमालची गोष्ट. संतोष, तुका तुमच्या गावची तरी भाषा येता ना का ती पण नाही येत आहे? माझ्या गावची भाषा वेगळी आहे. खायची असा तुझी माहिती आहे ना, गावठी भाषा आहे आमची. कोणती भाषा? अगं बोली भाषा आमची गावठी, म्हणजे गावाला कशी गावची वेगळी आणि शहरामधली वेगळी. काय
काय बोलतात ते त्यांच्या गावाला? काय मी बोलते ते कदवा. कदवा. कदवा म्हणजे कधी? हा. ग- कधी इलस कधी नाही इलस. कळलं कदवा इलस. हा. खय जातस? खाई जातस. आता कदवा ही भाषा काय आमच्या मालवणामध्ये येत नाही. कदवा कदवा म्हणजे कधी? हा माहितीये पण मला आधी ऍक्च्युली मला खरं तर असं पण मालवणी भाषा काही खूप अशी येत नाही पण थोडीफार येते तरी हल्ली ते व्हिडिओ बघून बघून ना थोडीफार बरीचशी येते ना असं. केसर काय म्हणते बघ? काय म्हणते केसर? खय जातेस? कुठे चालली? म्हणजे कुठं चालली केसर? तर काय बोलता बघ मी विसरली काय बोलायचं होतं मला ते. हा तर माझं लग्न झाल्याच्या नंतर संतोषच्या घरी जेव्हा आम्ही गेलो म्हणजे गावाला कारण संतोषचं घर गावालाच तेव्हा तरी गावालाच होतं. इथे काहीच नव्हतं. इथे काय नव्हतं. आमचं लग्न झाल्याच्या नंतर मग आम्ही रेंटवरती रूम घेतली होती वगैरे. किती वर्ष आपण रेंटवरती राहिलो? आम्ही रेंटवरती 14 वर्ष 14 वर्ष रेंटवरती. 14 वर्ष आम्ही रेंटवरती राहिलो आणि मग आम्ही आमचं स्वतःचं घर घेतलं देवाच्या कृपेने. खरोखर थँक्यू सो मच त्यासाठी देवाला खूप खूप. हा तर आम्ही लग्नाच्या नंतर आम्ही गावाला गेलो ना तर ह्यांच्या ह्याच्यामध्ये तिची म्हणजे ह्याची आई म्हणाली कदवा. तर मी म्हटलं कदवा काय असतं कदवा? तेव्हा संतोष मम्मी म्हणायची कदवा म्हणजे फदवा. कदवाच फदवा. तर कदवा म्हणजे कधी. म्हणलं अच्छा कदवा म्हणजे कधी. त्याचे काय काय शब्द आहेत जे मला नाही समजत त्यांचे असं. बाकी मालवणामधले पण काही खूप जास्त शब्द मला कळत नाही थोडंफार पण आता तरी बेटर कळतं. पहिला तर बिलकुलच यायचं नाही मला करतं मालवणी. आता बरेचसे प्रमाणात इथे नाहीच नाही. तर आता मला तुझ्याशी बोलताना मला जमत नाही नाहीतर केसरची मध्ये मध्ये मस्ती करत असते मालवणी बोलून. मला पण येतं थोडं थोडं. केसरला म्हटलं आता मालवणात जाऊचं असं ना मग थोडी मालवणी बोलू पाहिजे आता. नाही केसर? केसर म्हणते काय बोलतात तुम्ही समजा. म्हटलं मालवणात जात आहो ना म्हणून म्हटलं मालवणीच बोलत सुरुवात करूया. गावचं फील येऊ पाया ना. घरी जास्त मालवणी बोलत नाही. असं गावाला वगैरे रात्र जरा असं मूड बनतो मालवणी बोलण्याचा. आता लवकरच 11 मिनिट्स वरून मध्ये. हो वरूनच टेक फ्लायओव्हर. असा व्हिडिओ आमचा खूप मोठा होतोय असं वाटतंय प्रवासाचा. थोडा करून टाकायला पाहिजे. मजा येते आजच्या प्रवासाला खूपच. चला मला आता खूपच भूक लागलेली आहे कंट्रोल नाही होत आहे सो मी खाते आहे. खावा आपण काय आणलंय हे चिटोज ना. चीज बॉल केसरने घेतलेत. चीज बॉल आहेत तर ते आता मी खायला सुरुवात केलेली आहे. संतोषला पण बनवतोय. हे काय वेगळाच कलर दाखवला रे. बरोबर आहे ना. हा बरोबर हा रोड येतो ना जाताना आपण नेहमी. भरू तुला? हा बरोबर. ते ना नाश्ता घेतलेला बरं पडतं उलट. कुठे पण गाडी थांबवली खाल्ली का? केसर आहे. केसर देते आता. घे का केसर पॅकेट घे आणि खा. हा हंप मध्ये मध्ये आम्हाला पण दे. खूप भूक लागली मला आता. नाश्त्याला किती वाजता थांबणार माहिती नाही संतोष. बघा याच्यामध्ये कलर का चेंज झाले पण माहिती नाही. वरून जायचं खालून जायचं. फ्लायओव्हर ब्रिजला आज भरपूरच ट्रॅफिक आहे ना पण काहीतरी आहे का इकडे हवे आज? काय नाही आता काय सॅटर्डे पण आहे. मला वाटतं सगळे गावाला चालले वाटतं. गावाला असतील. हा सॅटर्डे संडे पकडून पण जातात ना. ऐकी आलेला आहे
ते आता बंद करू अशी. आता काय आता संतोष म्हणतो याचं काम झालेलं आहे मॅपचं, है ना, आणि आता बंद करायचा मॅप. आता पुढे तसं इझी आहे रस्ता, है ना, सरळच आहे. केसर काय खाणं चाललंय केसरचं? भूक लागली आहे. मला पण लागली भूक. आता असं वाटतं कधी कुठे थांबायला भेटते नाश्ता करायला. आता हे पॅगोडा दिसत आहे, आता आम्ही पनवेल मध्ये आलेलो आहोत, बरोबर आहे? अजून आलो ना, आता पोहोचणार आपण पनवेल. अच्छा, पोहोचणार. हा, 24 मिनिट्स मध्ये पनवेलचं डीमार्ट येणार आहे. जस्ट आता एक विमान इथून जाताना दिसलं, व्हिडिओ काढेपर्यंत ते गेलं. त्याला काय स्पीड असतं त्याच्यामध्ये, काय ते काय थांबतं थोडी आपल्यासाठी. भारी वाटलं. पण पनवेलचं विमान तर इथे जवळपास असेल ना, म्हणजे ते आपल्याला इथून एकदम जवळून दिसला विमान. ते मला तू बघितलं? केसरने बघितलं का विमान? केसरने पण बघितलं. हो का? खरं खरं असं गेलं ना ते, त्याच्यामुळे पटकन दिसलं ते. चला आता लवकरच डीमार्ट येणार आहे. हे परत 9 मिनिटं दाखवतंय. 8 मिनिटं. अच्छा हा, आता तर आपण हे टाकलंय ना, आता आपल्याला ते गोवा पंजिम रोडचं हे दिसलं ना एरो. आता काय टेन्शन नाही आपल्याला ना. उतरतंय ना ते विमान हे बघा, विमान उतरतंय. हा दिसतंय ना याच्यात. एकदम जवळून दिसतंय रे विमान. बसलेस वैशू ते विमान मध्ये? बसली आहे, तरी पण ते मजा येते ना एक वेगळ्याच बघण्याची असे विमान. आता व्हिडिओ मध्ये कितपत आलंय मला माहिती नाही. डीमार्ट मध्ये जायचं ना आपल्याला. जाऊया. हा चल ना. डीमार्ट आलेला आहे फायनली. वाजलेले आहेत 11:25 आणि आम्ही पोहोचलो आहोत डीमार्टला. पार्किंगला गाडी लावली आणि संतोष डीमार्टमध्ये गेला आहे. आम्हाला थोडं ते टिश्यू पेपर्स वगैरे घ्यायचे होते, वेट टिश्यू, त्याच्यासाठी. आणि मग चालू होईल आता मुंबई गोवा हायवेवरून आमचा प्रवास. संतोष आलेला आहे वस्तू घेऊन. 2 टिश्यूज आणले आहेत आणि बडीसोप आणलेली आहे, आमची फेवरेट बडीसोप. अरे काय करते मी? थँक्यू. गरम किती आहे बाहेर? हा ना. फायनली आमचा प्रवास चालू झालेला आहे मुंबई गोवा हायवेवरून, बरोबर? हा. आता काय आम्हाला मोस्टली तरी ट्रॅफिक नाही भेटणार, नॉर्मल असेल आता. पण गाड्या भरपूर दिसत आहेत आज गावाला जाणाऱ्या. आता आलेला आहे अर्नाळा. आता आलेला आहे अर्नाळा. कर्नाला तिथे अर्नाला करते. आता आलेला आहे कर्नाळा. कर्नाळाचा किल्ला दिसतो आहे आता आपल्याला इथून, म्हणजे कर्नाळा आलेला आहे.